येवला तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकाला 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। संजय वाघ असे या कर्मचाऱ्याचं नाव असून घरकुल मंजुरीच्या बदल्यात त्यानं ही लाचेची मागणी केली होती। या कारवाईमुळे तालुक्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील एका लाभार्थ्याला हक्काचं घरकुल मंजूर झालं होतं। या घरकुलाचे पुढील प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी आणि मंजुरीची प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक संजय वाघ यांनी 3,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। संबंधित लाभार्थ्याला लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकानं सावरगाव परिसरात सापळा रचला। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 3,000 रुपये स्वीकारताना संजय वाघ याला पथकानं रंगेहात ताब्यात घेतलंय। यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यादरम्यान त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे।